नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा खताबद्दल बोलणार आहोत जे पिकांच्या वाढीसाठी अक्षरशः एक गेम चेंजर ठरू शकतं. ते म्हणजे महाधन 24-24-0. चला तर मग पटकन जाणून घेऊया याबद्दल सगळं काही. तर पिकांच्या दमदार वाढीमागचं रहस्य काय आहे माहितीये? ते आहे नत्र आणि स्फुरद यांचा अगदी परफेक्ट, म्हणजे एकास एक प्रमाण. खास करून वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकांना या दोन्ही गोष्टींची समान गरज असते. मग हे महाधन 24-24-0 नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं जबरदस्त मिश्र खत आहे ज्यामध्ये 24% नत्र आणि 24% स्फुरद अगदी समान प्रमाणात आहेत. यामुळे होतं काय तर पिकांना मिळतं एकदम बॅलन्स्ड पोषण. आणि हो, याचा वापर करणं तर अगदीच सोपं आहे, कारण हे दाणेदार स्वरूपात येतं, मोकळं आहे आणि शेतात अगदी सहज एकसारखं पसरतं. म्हणजे प्रत्येक रोपाला त्याचा वाटा अगदी सारखा मिळतो, काही कमी जास्त नाही. चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की या एकास एक प्रमाणाचा खरा फायदा काय आहे आणि ते काम कसं करतं. इथे बघा, नत्र आणि स्फुरद दोन्ही 24-24%. पण एक गोष्ट नोटीस केली का? पालाश 0%. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ज्या जमिनीला पालाशची गरज नाहीये किंवा जिथे तो आधीच पुरेसा आहे तिथे हे खत अगदी परफेक्ट काम करतं. आता यातली नत्राची विभागणी तर फारच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, यातला अर्धा नत्र म्हणजे 50% पिकांना मिळतो अगदी इन्स्टंट एनर्जीसारखा, आणि उरलेला अर्धा तो हळूहळू गरजेनुसार मिळत राहतो. म्हणजे पिकांना तात्काळ ताकदही मिळते आणि नंतरसाठी पोषणही साठवलेलं राहतं. कमाल आहे ना? बरं, याचे फायदे एका नजरेत पाहूया. पहिला म्हणजे नत्र आणि स्फुरद यांचं संतुलित प्रमाण. दुसरं, पाण्यात पटकन विरघळतं. तिसरं, दाणे एकसारखे आहेत. चौथा म्हणजे इतर खतांसोबत सहज मिसळता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वापरलेल्या खताचा पुरेपूर फायदा मिळतो. हे सगळे फायदे मिळून याला एक सर्वोत्तम पर्याय बनवतात. ओके, थेरी तर खूप झाली. आता बघूया की प्रॅक्टिकली कोणकोणत्या पिकांसाठी हे खत एकदम फायद्याचं ठरतं. तर मग विचार करा, अशी कोणती पिकं आहेत ज्यांना वाढीच्या सुरुवातीच्या काळातच नत्र आणि स्फुरद दोन्ही एकदम आणि तेही समान प्रमाणात हवे असतात? उत्तर आहे मका, भात, गहू आणि ज्वारी. या सगळ्या पिकांमध्ये सुरुवातीला फुटवे फुटण्यासाठी आणि मुळं घट्ट रुजण्यासाठी हे खत फारच उपयुक्त ठरतं. तेलबिया पिकांबद्दल बोलायचं झालं तर भुईमूग, सोयाबीन आणि मोहरी या पिकांमध्ये चांगल्या शेंगा लागण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे दाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी हे खत मदत करतं. आणि फक्त धान्य आणि तेलबियाच नाहीत, तर कांदा, बटाटा, द्राक्ष आणि लिंबूवर्गीय फळझाडं यांच्यातही मुळं चांगली सेट होण्यासाठी आणि पानांची जोमदार वाढ होण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आता एका पिकावर आपण खास लक्ष देऊया, आणि ते पीक आहे केळी. केळीच्या बागांमध्ये तर या खताला एक विशेष पसंती आहे. आणि का हे पसंती? कारण केळीमध्ये याचे फायदे जबरदस्त आहेत. मुळं वेगाने वाढतात, खोड एकदम जाड आणि मजबूत बनतं, पानं लवकर आणि मोठी येतात, आणि इतर अन्नद्रव्य शोषण्याची ताकदही वाढते. थोडक्यात केळीच्या भरघोस उत्पादनासाठी जे काही हवं ते सगळं मिळतं. ठीक आहे, फायदे तर समजले, पण सर्वोत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी याचा वापर नेमका कसा करायचा, चला तेही पाहूया. पद्धत एकदम सोपी आहे. फक्त 2 स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली मात्रा पेरणी किंवा लागवडीच्या वेळीच द्यायची, आणि दुसरी मात्रा म्हणजे वरखत साधारणपणे 25 ते 30 दिवसांनी जेव्हा पीक वाढीला लागतं तेव्हा द्यायची. झालं. आता हे खत दुसऱ्या खतांसोबत मिसळताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जर संपूर्ण NPK बॅलन्स हवा असेल तर MOP किंवा SOP सोबत नक्की मिसळा. पण एक महत्त्वाची सूचना, जास्त अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन पदार्थांसोबत याला कधीही मिसळू नका. तर आपण या सगळ्या माहितीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो पाहूया. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे, योग्य वेळी योग्य संतुलन. महाधन 24-24-0 हे पिकाच्या वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यात नत्र आणि स्फुरद एकाच वेळी एकाच प्रमाणात पुरवतं. आणि हीच गोष्ट पिकाच्या सशक्त पायाभरणीसाठी सगळ्यात जास्त गरजेची असते. म्हणून जाता जाता फक्त एकच प्रश्न, पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी जी संतुलित आणि दमदार सुरुवात हवी असते ती त्यांना खरोखरच मिळते आहे का, यावर विचार नक्की करा.